हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ महाराजांना मी नमस्कार करून आज माझ्या गोड दिवसाची सुरुवात करत आहे। अँड आज खूप स्पेशल दिवस आहे कारण मी माझ्या बाळाचं बोरनान करत आहे। अँड खूप दिवसानंतर आज मी व्लॉग शूट करतेय कारण की म्हणजे मला असं वाटलं की माझ्या बाळाची एक गोड मेमरी मी तयार करून ठेवावी, नाही का, या व्हिडिओच्या माध्यमातून। अँड मी बाळासाठी जे काही आपलं बोरनांसाठी ज्वेलरी वगैरे लागते ना, ती मी घरीच हँडमेड बनवली आहे। मीन्स तिळगुळाची वगैरे, नाही का। युट्यूबवरती व्हिडिओ बघून मी ती बनवलेली आहे, पण मी त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला कारण की तो पॉसिबलच नाही झाला व्हिडिओ शूट करणं। त्यानंतर मी तिळगुळाचे लाडू पण बनवलेले आहेत, मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे। अँड आज बायकांना बोलवणार आहे मी हळदी कुंकवासाठी पण, म्हणजे दोन्ही पण एकदाच ठेवले मी, बोरनान पण आणि हळदी कुंकू पण, मीन्स एका ह्याच्यामध्ये दोन्ही पण होऊन जाईल। अँड बायकांसाठी मी नाश्त्याला वगैरे, नाही का, भेळ बनवणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल। व्हिडिओ काही शूट करणार नाही मी, फक्त छोटे छोटे क्लिप्स जे काही आपले बोरनांचे आहेत ना तेच मी ऍड करणार आहे। तर तुम्ही माझ्याबरोबर असेच कनेक्ट राहा, ओके। जो काही टेबलवरती पसारा झालाय ना त्याला सगळ्या ह्याला साईडला ठेवा, मीन्स इग्नोर करा। अँड हे बघू शकता मी हे बाळासाठी बनवलेलं आहे, हँडमेड ज्वेलरी बनवलेली आहे। यूट्यूबवरती याचे खूप सारे व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओजमध्येच बघून मी बनवलेले आहे। अँड बाळासाठी हे बांगड्या माझ्या फ्रेंड्सनी मला, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिने तिच्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत। हे काईट वगैरे पण मी घरीच हाताने बनवलेले आहेत, बघू शकता। तुम्हाला मी डेकोरेशन करतानाचा पण व्हिडिओ दाखवेल, एकदम सिंपल असं डेकोरेशन करणार आहे, जास्त काही नाही, मला जसं माझ्या पद्धतीने जमतं तसं मी करणार आहे, ओके। आता इथे मी डेकोरेशन करून घेत आहे। बॅकग्राऊंडला ब्लॅक कलरची साडी लावलेली आहे मी। माझ्या भिंतीला होलच नव्हते त्यामुळे मी ते तसले हुक असतात ना चिटकवायचे, ते हुक आणलेले, 10 रुपीजचे 2 आणलेले। अँड ते बॅकग्राऊंडला ब्लॅक कलरची साडी लावून घेतली मी तिथे, आणि जे काही मी बनवलेले होते काईट वगैरे ते सगळे इथे लावून घेत आहे। जास्त काही असं डेकोरेशन नाही आहे, आपलं सिंपल बोरनानला एवढं काय जास्त पण नाही चांगलं वाटत, सिंपलच छान वाटतं। करणारे करतात भरपूर काय, बट मी असं सिंपलच करत आहे कारण की हॉलमध्ये एवढं स्पेस पण नाही बायकांना बसायला वगैरे। किचन खूप मोठं आहे पण हॉल छोटा असल्या कारणाने। फ्रेंड्स, डेकोरेशन बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे, मीन्स पूर्णपणे तर नाही काही कंप्लीट झालं, बट मी अर्ध केलेलं आहे। मी तुम्हाला दाखवेल मी कसे केले। मी एकटीच असल्यामुळे मला सगळं करायचं आहे। मी स्वतः ते हँडमेड बनवलंय आणि स्वतःच आता डेकोरेट करतेय। मी रात्री 7:30चा टायमिंग दिलंय, आता सध्या 5:30 वाजले, तर मग मी आता कंप्लीट करून घेतलंय डेकोरेशन। तुम्हाला दाखवेल मी कसं केलंय। तर माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसं मी केलेलं आहे। फायनल तर नाही झाले कारण की आणखी मला तिथे आणखी करायचं आहे, खाली पण बाळाचा पाट वगैरे ठेवायचा आहे तिथे। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। अँड बघू, आता 7:30चा टायमिंग दिलाय, तोपर्यंत मी सगळं रेडी करेल। मला आणखी रांगोळी पण काढायची आहे। बाळाकडे ब्लॅक कलरचा ड्रेस नाहीये त्यामुळे मी त्याला रेड कलरचा ड्रेस घालणार आहे अँड मी ब्लॅक कलरची साडी वेअर करणार आहे। तर मी थोड्या वेळाने रेडी होऊन मस्तपैकी माझा लुक दाखवेल तुम्हाला। तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू असेच राहा, अशी अपेक्षा करते मी। आय होप सो, ओके। इथे माझी सिंपल अँड क्यूट रांगोळी काढून झालेली आहे, बघू शकतात। जास्त काही नाही काढली, सिंपल काढली आहे कारण की बायका वगैरे आल्या तर त्यांना आतमध्ये एंट्री करता यावी। रांगोळी एवढी सुकी भेळ बनवलेली आहे। थोड्या वेळाने कांदा, कोथिंबीर वगैरे, टोमॅटो वगैरे चॉप करून यामध्ये मिक्स करणार आहे, मीन्स ओली भेळ झाल्यासारखी होईल तयार अँड मुलं आवडीने खातील। जास्त काय तिखट पण नाही बनवलेली मी, मुलं खातील ह्या हिशोबानेच बनवले आहे। बघू शकता किती किचनवरती पसारा झालाय।
इथे मी तर रेडी झालेली आहे, बट बाळाला रेडी करायचं राहिलेलं आहे. अँड आता मी बाळाला रेडी करणार आहे. माझ्याकडे ब्लॅक कलरची साडी आहे, पण तिच्याकडे ब्लॅक कलरचा ड्रेसच नाही आहे, त्यामुळे मी तिला आता रेड कलरचाच फ्रॉक घालणार आहे. इथे मी माझ्या प्रिन्सेसला पण रेडी केलेला आहे. बघू शकता तिला ज्वेलरी किती छान दिसते, क्यूट दिसते ह्या ज्वेलरीमध्ये. अँड मी ही ज्वेलरी जी आहे ना ती हँडमेडच बनवलेली आहे. यूट्यूबवरती तुम्हाला पण जर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत असे. तुम्ही तुमच्या बाळासाठी बोरणांसाठी बनवू शकता. तर हे तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे चिल्लर पार्टी. अँड इथे नंतर मी ऑप्शन करून घेते बाळाचं. आता बाळाला आंघोळ घालायची आहे थोड्या वेळाने. लाह्या पोटाने जे काही आपलं बिस्किट चॉकलेट्स वगैरे असतात त्याने आंघोळ घालायची. बाळ माझं खूप हॅप्पी होतं, खूप हॅप्पी एन्जॉय करत होतं, कारण की तिचे फ्रेंड्स वगैरे सगळे घरी आलेले ना, त्यामुळे तिला खूप भारी वाटत होतं. आणि त्यात तिचं स्वतःचा असं काही कार्यक्रम म्हणला ना मग तर काय हवेतच असते पोरगी ही. सगळ्या फ्रेंड्सना सकाळपासून सांगत होती माझं आज बोरणार नाही, आज बोरणारला या, माझं आज बोरणार नाही. अँड आले तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे. मी सगळ्यांना मॉर्निंगलाच सांगितलेलं रात्री 7:30ला आहे म्हणून कार्यक्रम. तोपर्यंत मी सगळं रेडी वगैरे करून घेतलं. आले तिचे बऱ्यापैकी फ्रेंड्स वगैरे. अँड इथे आता सगळेजण ऑप्शन 5 बायकांनी ऑप्शन करून घेतलेलं आहे. कमी असल्यामुळे तिला तिथे आंघोळ घालायला अडचण होत होती, म्हणून मी तिला थोडंसं पुढे घेतलं. कारण की सगळे मुलं असे तिच्या भोवती राऊंड करून बसणार होते, तर मग तिथे ती भिंतीला खेटून तिचा पाठ ठेवला असल्यामुळे ते जागाच पुरत नव्हती तिथे. मग मी तिला थोडंसं पुढं घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे आता तिला आंघोळ घालतोय सगळेजणी. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. हळदी कुंकू अँड बोरणांचा कार्यक्रम खूप छान पार पडला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लवकरच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.